नरेंद्र मोदी आणि संघ भाजपा यांना प्रचंड कष्ट उपसावं लागलं. त्यावेळी कुठं 2014 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं धर्माचं म्हणजे रामराज्य आलं असा अनेक म्हणजे या सरकारच्या भाटांचा समज आहे, नव्हे गैरसमज आहे. आणि असाच गैरसमज करून देण्यामध्ये हे सरकार यशस्वी झालं होतं. ते जिथं मोदी जातील किंवा भाजपची माणसं जिथं जातील तिथं जे मोदी मोदी म्हणणारी जी काही जेनजी होती का, त्यांचा गैरसमज करून दिला होता की आजवरच्या सरकारांनी तुमचं शिक्षण खाल्लं, तुमच्या नोकऱ्या खाल्ल्या, तुम्हाला महागाईच्या खाईमध्ये ढकलून दिलं. आता तीच जेनजी कुठंतरी आपल्याला फसवलं गेलं याची जाणीव तिला झाली आहे. म्हणून त्या जेनजीला आता हे सरकार कुठंतरी निपटू पाहते. नव्हे जिथं अडचणीत येईल जेनजी तिथं उचलून तुरुंगात टाकू पाहते. कारण ती आता प्रश्न विचारायला लागली आहे. तुम्ही आतापर्यंत तिला मोबाईलमध्ये ती डोकं घालून बसलेली होती, तुम्हाला दिसली नाही. जोपर्यंत ती मोदींचा संघ भाजपच्या विचारधारेचा उदो उदो करत होती त्यावेळेस जेनजी जगातली प्रचंड शक्तिशाली होती. पण आता ती जेनजी कशी झाली आहे? देशाच्या विरोधी, देशविघातक कृत्य करणारी, तुकडे तुकडे गँग, धर्मविरोधी, अहो अराजक जी मंडळी आहेत, अतिरेकी सुद्धा त्यांना म्हटलं जातं. परदेशी ताकदीच्या बळावर म्हणजे त्यांना परकीय शक्ती काय करतायत, अर्थपुरवठा करतायत म्हणे, असेही आरोप त्यांच्यावर केले गेले. पण मग ही जेनजी जी आतापर्यंत तुम्हाला ज्या जेनजीने सत्तेवर बसवलंय ती जेनजी आता तुम्हाला प्रश्न विचारायला लागली. आणि खरंच तुम्हाला या देशाला विश्वगुरु बनवायचंय का हो? जर विश्वगुरु बनवायचं असेल तर सगळ्यात अगोदर या देशामध्ये शिक्षण व्यवस्था चांगली लागते. आणि 56 इंच छातीचं अगदी राम राज्य ज्यांनी निर्माण केलं म्हणतो आपण, त्या मोदीचं सरकार आलं. आणि हे सरकार तसं म्हणजे फार मोठी मोठी धार्मिक पौराणिक जी संदर्भ देते, म्हणजे ज्या काही विकासाच्या गोष्टी आजपर्यंत देशामध्ये घडल्या नाहीत त्या केवळ धर्माला, या आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये जी पुराण आहेत त्यांना दूर ठेवल्यामुळं आपल्या देशाचा विकास झाला नाही असं आपल्याला आजवर पटवून देण्यात आलं होतं. म्हणजे सगळं काही आपल्या धार्मिक ग्रंथात आहे असंही सांगायचा प्रयत्न झालेला होता. मग जेनजीलाही ते खरं वाटत होतं. पण शिक्षण व्यवस्था बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले की मग त्यांनी सास भी कभी बहू थी शिक्षण व्यवस्थेवर नेऊन बसवायला त्यांना कुणी गार्गी दिसली नाही. ऋग्वेदकालीन तत्वज्ञानी लोकांमध्ये जी एक महिला नाव घेतलं जातं तिचं नाव आहे गार्गी. बरं, या सरकारला कुणी मैत्री दिसली नाही किंवा कोणती लोपामुद्रा सुद्धा दिसली नाही. या देशामध्ये लोपामुद्रा आहेत, या देशामध्ये गार्गी मैत्री आहेत, पण या सरकारला कोण दिसली? ज्यावेळेस शिक्षण मंत्री बनवायची वेळ आली त्यावेळेस सास भी कभी बहू थी, बसा बघत मालिका, सासू सुनाची भांडणं आणि मग एकमेकांवरच्या कुरघोड्या. म्हणजे आपला देश जर खरंच या 56 इंच सरकारला, छातीच्या सरकारला विश्वगुरु बनवायचा होता तर त्यांनी ते केलं असतं का हो? म्हणजे अशी महिला शिक्षण मंत्री बनवली असती का? पण ती शिक्षण मंत्री म्हणून तुमच्यावर, जेनजीवर लादली. आणि ती लादल्यामुळं जेनजीवर जो अन्यायाचा पाडा, म्हणजे जे पुढं जे काही आता आपल्याला दिसतंय ते त्याचंच फळ आहे. कारण ती टीव्ही मालिका, मोबाईलमध्ये डोकं घातलेली ती पिढी तीच होती ना, तीच मुलं होती. आणि मग ही आली गटार म्हणतीये. जेनजी म्हणजे गटार. का बरं? मोदी मोदी करती त्यावेळेस ती जेनजी गटार नसती, पण आता ही गटार आहे.
हीच ती कंगना, हीच ती आठवून बघा जी या नरेंद्र मोदी संघ भाजपच्या सरकारची राष्ट्रीय आणि राजकीय धर्मगुरू वाटावी असं तिचं वक्तव्य काही दिवसापूर्वी चालू होतं. काय वक्तव्य होतं तिचं? ती म्हणाली होती गोमातेच्या संदर्भामध्ये तिने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमाता कशी माता ठरते आणि ती कधी माता नसते हे तिने समजून सांगितलं होतं आपल्याला. तिने जे दिवे पाजळले होते ना ज्ञानाचे, ती म्हणाली होती की जोपर्यंत गाय ही छोटी आहे म्हणजे तिचं कौमार्य भंग होत नाही तोपर्यंतच ती खऱ्या अर्थानं माता आहे. आणि ती एकदा का तिला वासरू झालं, तिचं कौमार्य भंग पावलं की ती माता राहत नाही. आता एवढी मोठी धर्मज्ञानी असलेली बाई आणि ती धर्मज्ञानी बाई ह्या नरेंद्र मोदी सरकारनं ती खासदार आहे देशाच्या, म्हणजे आपल्या संसदेमध्ये बसून ती कायदे बनवते. कायदे मंडळात एवढी मोठी ती, तिला काय गार्गी म्हणावं, मैत्री म्हणावं किंवा लोपामुद्रा म्हणावं, काय म्हणणार आहात तुम्ही तिला? जी आज म्हणजे जिला प्रश्न विचारणारा विद्यार्थी गटार वाटतो, खरंच घाण पसरवणारा कॉक्रोच तिला वाटतोय तो, आणि त्याला ती अशा खालच्या आणि त्यासाठी काय बोलतेय? देशाच्या 75 वर्ष वयाच्या पंतप्रधानांना या मुलांनी अशा घोषणा देणं, त्यांच्या विरोधामध्ये शिव्या देणं हे त्यांना शोभतं का? हे चुकीचं आहे असं तिला वाटतं. तुम्ही काय केलं? तेच तर केलं ना, आणि तुम्ही केलं तेच तुमच्या वाट्याला आलंय. आणि आता ज्या 15-15, 16-16 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडले गेले, ज्यांना त्यांची डोकी फोडली, त्यांना रक्तबंबाळ केलं, काही तर अगदी शेवटच्या घटका मोजाव्यात अशा पद्धतीने ICU मध्ये मुली ऍडमिट कराव्या लागल्या, आणि त्यांच्यावर अश्रुधुराचे काय कुठे कुठे ते पॅलेट गन आणि AK-47 सुद्धा तिथं कुठं. म्हणजे ही कोणती कंगनाबाई तिथं काही बोलायला म्हणजे काय म्हणावं? त्यांच्या त्या विद्वत्तेला आणि ज्ञानाला विश्वगुरु बनवायचा आहे ना देश, आणि असाच विश्वगुरु बनणार आहे. म्हणजे जी धर्म शिकवते तिला प्रभू रामचंद्राच्या बघा. पण एक गोष्ट आहे मात्र, हे लोक धार्मिक नसले तरी सगळ्यात धार्मिक असतात. कशी? बघा की प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी जमीन खरेदी करायची, 2 कोटीची जमीन 24 कोटीला पुराव्यासहित आरोप करण्यात आलेले. त्याच्यावर एक समिती मी स्थापन केली होती म्हणे, पण त्याचा कुठंच या कंगनाबाई असतील, स्मृतीबाई असतील, कुठं बोलताना दिसत नाही. एवढंच कशाला की त्या प्रभू रामचंद्राचं जे मंदिर बांधलंय त्या मंदिराच्या त्यामध्ये सुद्धा कमिशनखोरी झाली असा आरोप तिथल्या एका इंजिनियरनेच केला होता. म्हणजे कमिशनखोरी केली, ते सुद्धा धार्मिक लोक आहेत नाही, प्रचंड धार्मिक. आणि आता प्रभू रामचंद्राच्या त्या तिजोरीमध्ये ऑन कॅमेरा पैसे काढून घेतले, चोरी केली. आणि मग चंपतराय असतील किंवा त्यांचे जे कोण यादव असतील, ही मंडळी म्हणजे संघ भाजपाचे अतिशय चारित्र्य संपन्न लोक, त्यांनी नियुक्त केलेली, अखंड आयुष्य दिलं. मग आपण धर्म त्यांच्याकडून शिकायचा. कुणाकडून? जे प्रभू रामचंद्राला सुद्धा सोडत नाहीत, त्याला सुद्धा लुटतात. तर हे जेनजी वगैरे काय? म्हणजे जेनजी म्हणजे हा तरुण आता प्रश्न विचारायला लागलाय, माझी शिक्षण व्यवस्था बरोबर का नाही म्हणायला लागलाय, तो अतिरेकी. शेतकरी म्हणतोय माझ्या पिकाला योग्य भाव द्या, तो खलिस्तान. तुकडे तुकडे घ्या. जी मुलं या देशामध्ये आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरतात त्यांना देशद्रोही, देशविरोधी ठरवलं जात आहे. आणि बघा बरं, हे देश प्रेमी कोण लोक आहेत? साधं आता जेनजी फार हुशार आहे, मोबाईलमध्ये AI आलंय ना तुमच्याकडं, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, गुगल आहे, त्यात टाकून बघायचं. देशामध्ये 52 वर्ष एका संस्थेनं तिरंगा झेंडा फडकवलाच नाही अशी संस्था कोणती? टाकून बघा.
बरं, तिच्यामध्ये कुणीतरी जबरदस्तीने जाऊन देशप्रेमी लोकांनी झेंडा तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर खटले दाखल केले, पोलिसांमध्ये केस केलाय. देशप्रेमी लोक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चलेजाव चळवळीमध्ये ती मुडीत काढावी असा प्रयत्न करणारे जी विचारधारा आहे ती देशप्रेम. राज्यघटना म्हणजे लोकशाही व्यवस्था. राज्यघटनेमध्ये भारतीय म्हणावं असं काहीच नाही म्हणणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा आज तुम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्र वाटते. आणि तिसरी जर महाराष्ट्रामध्ये जर अशी देशभक्तीची धर्माची नेतृत्व करणारी कोण असेल तर ती राणा, नवनीत राणा. तिला तर हनुमान चालीसाच म्हणायची असते. म्हणेल तर म्हणेल मी मातोश्रीच्या दारामध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहे. आणि एवढं कुठं धर्म बघा ना, धर्माच्या प्रती किती. आणि मी खासदारकी वगैरे म्हणले, मला खासदारकी वगैरे काही नको. मी अजित पवारांच्या पक्षात गेले नाही, मला खासदारकी मिळत होती, पण माझी निष्ठा फार मोठी आहे. अहो, ज्या राखीव जागेमधनं येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रती निष्ठा ठेवा, लोकशाही प्रति निष्ठा ठेवा आणि कायद्याचं राज्य आहे त्याच्या प्रति निष्ठा असावी. यांची निष्ठा म्हणजे या तरुणांच्या म्हणजे भल्यासाठी नाही, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाही, देश विघातक कृत्य करणारी त्यांच्या विरोधामध्ये ही लोक कधीच बोलत नाही. आणि आता हीच म्हणजे या तीन म्हणजे स्मृती तुम्हाला आठवून बघा. ती स्मृती म्हणजे सास भी कभी बहू थी, ती कंगना राणावत जी जेनजीला गटार म्हणते, आणि ही हनुमान चालीसा तिला उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीच्या दारात म्हणायची आहे ती. या म्हणजे 56 इंच छातीच्या संघ भाजपच्या मोदी सरकारच्या गार्गी, मैत्री आणि लोपामुद्रा आहेत का जेनजीला हे आता सगळं गौड बंगाल कळालेलं आहे का? इथं नागडी कापडं विकतात. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.